नमस्कार मित्रांनो. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत 8वे पे कमिशन कर्मचारी संघटनांनी आपली तयारी पूर्ण केली असून 51 पानांचा अंतिम मेमोरँडम फायनल ड्राफ्ट सरकारला सादर केला आहे. यामध्ये किमान पगार 69,000 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यातील सर्व महत्त्वाचे मुद्दे सविस्तर पाहणार आहोत. 13 एप्रिल रोजी नवी दिल्लीत पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत JCM स्टाफ साइड ने हा 51 पानांचा मसुदा निश्चित केला. या मसुद्यातील सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे फिटमेंट फॅक्टर. संघटनांनी 3.833 या फिटमेंट फॅक्टरची शिफारस केली आहे. जर ही मागणी मान्य झाली तर सध्याचा 18,000 रुपये असलेला किमान पगार थेट 69,000 रुपये इतका वाढू शकतो. यासोबतच वार्षिक वेतनवाढ ॲन्युअल इन्क्रिमेंट 3% वरून 6% करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. या मसुद्यात पे लेवलच्या रचनेत मोठ्या बदलांचा प्रस्ताव आहे, जसे की लेवल 2 आणि 3 चे एकत्रीकरण करून नवीन श्रेणी तयार करणे. तसेच महागाई भत्त्याबाबत DA एक विशेष मागणी केली आहे. जेव्हा DA 25%च्या पुढे जाईल तेव्हा तो मूळ वेतनात बेसिक पे विलीन करण्यात यावा, जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार वाढेल. सध्याच्या महागाईचा विचार करून HRA मध्ये देखील 30% ते 40% वाढीची अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. ही पगारवाढ केवळ आकड्यांवर आधारित नाही, तर ती डॉक्टर एक्रॉइड फॉर्म्युलावर आधारित आहे. यामध्ये आजच्या काळातील राहणीमानाचा खर्च, 5 सदस्यांच्या कुटुंबाची गरज, प्रथिने, कॅलरी आणि वाढलेली महागाई या सर्वांचा सविस्तर विचार करण्यात आला आहे. किमान आणि कमाल पगारातील तफावत 1 ते 12 पेक्षा जास्त नसावी, असेही या ड्राफ्टमध्ये नमूद केले आहे. मित्रांनो, हा 51 पानांचा मसुदा आता 8व्या वेतन आयोगाकडे सोपवण्यात आला आहे. आता चेंडू सरकारच्या दरबारात आहे. या मागण्यांवर तुमचं काय मत आहे? किमान पगार किती असावा? कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.